Hello student, practice problem number 9 on not for profit concern. Give below is receipt and payment account of Vitai Mahila Mandal, Pandharpur for the year ending 31st March 2018. Prepare an income and expenditure account for the year ended 31st March 2018 and balance it as on that date. Receipt and payment account, posting check करा. Stationery या ठिकाणी मेन काय झालं आहे बघा, जी आपली पेमेंट साईड आहे त्या पेमेंट साईडला पूर्ण जी पेमेंट साईड आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपल्याला एक एक झिरो ॲड करायला लागेल, तो तेवढा मिस आहे. तर आपण ॲड करून घेणार. 6,600 आहे तिथे 6,095 आहे तिथे 950 8,300 15,000 and 450. ओके, या पद्धतीने आपण ते रेकॉर्ड करून घेणार. आता बघूया रिसिप्ट साईड. बॅलन्स ब्रॉट डाऊन, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. पोस्टिंग होत नाही, हा त्याचा सेकंड बॅलन्स आहे. एंट्रन्स फीज, इन्कम, सबस्क्रिप्शन इन्कम, मिसलेनियस रिसिप्ट इन्कम. स्टेशनरी एक्सपेन्सेस, रिपेअर्स टू फर्निचर एक्सपेन्सेस, रेंट एक्सपेन्सेस, सॅलरी एक्सपेन्सेस, मिसलेनियस एक्सपेन्सेस, कॅश इन हँड, कॅश ॲट बँक. आपली असेट्सला पोस्टिंग जाणारी फर्स्ट इफेक्ट आहे त्याचा कॅरी डाऊनचा. ॲडजस्टमेंट कॅपिटल फंड ₹90,000. कॅपिटल फंडचा बॅलन्स दिला आहे, ओपनिंग बॅलन्स आहे या ठिकाणचा जो आपण बॅलन्स शीटला घेणार. त्यानंतर आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर ₹4,000. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनवर ॲडजस्टमेंट आहे, त्याला आपण मार्किंग करून ठेवूया. ॲडजस्टमेंट ज्याला आहे त्याला, म्हणजे जेव्हा आपण लिहिणार तेव्हा बरं पडतं. त्यानंतर एंट्रन्स फीज आर टू बी कॅपिटलाइज. एंट्रन्स फीज कॅपिटलाइज करायला सांगितली, फुल्ली कॅपिटलाइज करायची आहे, तिथे मार्किंग केलं आहे. नेक्स्ट रेंट पेड इन्क्लूड ₹800. रेंटमध्ये इन्क्लूड आहेत 800, म्हणजेच त्या ठिकाणी पेड फॉर एप्रिल 2018 मीन्स ॲडव्हान्स पेड आहेत. रेंटला एक मार्किंग करूया. देन दे हॅव फॉलोइंग असेट्स आर लॅबिलिटीज, फर्निचर, बिल्डिंग, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. हे ओपनिंग बॅलन्स या ठिकाणी आपल्याला त्याचे दिलेले आहेत. हे पोस्टिंग करायला घेऊया. मार्किंग केले, आता आपण पोस्टिंग करून घेऊया. स्टेशनरी टू स्टेशनरी, ॲडजस्टमेंट नाही, डायरेक्ट आउटरला लिहिणार 6,000. त्यानंतर रिपेअर्स टू फर्निचर, रिपेअर्स टू फर्निचर, रिपेअर्स टू फर्निचर 950. त्यानंतर रेंट, ॲडजस्टमेंट आहे, इनरला घेणार 8,300. ॲडजस्टमेंट रेंट पेड इन्क्लूड ₹800 पेड फॉर एप्रिल 2018. एप्रिल 2018चे या ठिकाणी इन्क्लूड आहेत, म्हणजेच ॲडव्हान्स या ठिकाणी रिसिव्ड आहेत, ॲडव्हान्स पेड आहेत. लेस ॲडव्हान्स पेड 800. 8,300 minus 800 7,500. And then say salary, 2 salaries. ॲडजस्टमेंट आहे, डायरेक्टला आउटरला घेणार 15,000. नेक्स्ट मिसलेनियस एक्सपेन्सेस. आता या ठिकाणी आपण मिसलेनियस एक्सपेन्सेस इथेही घेऊ शकतो, किंवा आपल्याकडे मिसलेनियस रिसिप्ट आहे बघा, यापैकी जी साईड मोठी आहे त्या साईडला आपण त्याचं पोस्टिंग घेऊ शकतो. तर मी ते त्या साईडला घेऊन दाखवते. मिसलेनियस रिसिप्ट आहे 850 आणि मिसलेनियस एक्सपेन्सेस आहे 450. म्हणजे 850 इन्कम मोठं आहे, त्या साईडला आपण घेऊन बघूया. बाय मिसलेनियस एक्सपेन्सेस, इन्कमसाठी मी जागा ठेवते. मिसलेनियस रिसिप्ट,
मिसलेनियस रिसिप्ट आहे 850 लेस. आता हा मिसलेनियस रिसिप्ट क्रेडिट साईड आहे म्हणून क्रेडिटला घेतलं आहे. जी मोठी साईड आहे त्या साईडला आपण घेतो आहे. त्यामधून लेस डेबिट साईड मिसलेनियस एक्सपेन्सेस 450. लक्षात नसेल आणि रेग्युलर मेथडने तुम्ही आहे त्या ठिकाणी डेबिटचं डेबिटला क्रेडिटचं क्रेडिटला लिहिलात तरी पण चालू शकतं. ओके 400. नेक्स्ट बॅलन्स कॅरीड डाऊन कॅश इन हँड कॅश ॲट बँक असेट्समध्ये घेणार. फिक्स असेट्ससाठी जागा ठेवतो आहे. कॅश इन हँड 4000. कॅश ॲट बँक 800. त्यानंतर अदर साईड एंट्रन्स फीज सबस्क्रिप्शन घेऊया स्टार्टिंगला आधी. बाय सबस्क्रिप्शन सबस्क्रिप्शन आहे 19,000. इनरला घेणार. ॲडजस्टमेंट काय सांगितले बघा त्याच्यावर. ॲड आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन 4,000. 19,000 प्लस 4,000 23,000. ओके. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शनचा सेकंड इफेक्ट असेट साईडला $4,000. Then next entrance fees. By entrance fees एंट्रन्स फीज आहे 3,500. इनरला घेतो. ॲडजस्टमेंट आहे त्याला सांगितले टोटल कॅपिटलाइज होणार लेस कॅपिटलाइज $3,500 नील कॅपिटल फंड ॲड एंट्रन्स फीज $3,500. या ठिकाणी ॲडजस्टमेंट असेल तेव्हा आपण घेऊया ते. नेक्स्ट आता या ठिकाणी चेक करून बघा आपल्या पोस्टिंग ज्या करायच्या होत्या ते पूर्ण पोस्टिंग झालेलं आहे. ॲडजस्टमेंटला जाणार आता आपण. ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट चेक करा. कॅपिटल फंड ऑन 1 एप्रिल 2019 17 90,000. इथे दिसणार तो ओपनिंग बॅलन्स 90,000. 90,000 प्लस 3,500 93,500. ओके. इनरलाच लिहिणार तो. ओके. त्यानंतर एंट्रन्स फीचे आपले दोन्ही इफेक्ट झालेले आहेत. रेंट पेडचे दोन्ही इफेक्ट झाले आहेत. असेट्स जे आहेत त्यांचा ओपनिंग बॅलन्स दिला आहे. असेट्स लायबिलिटी फर्निचर ₹9,000 लिहूया. फर्निचर 9,000 आउटरला ॲडजस्टमेंट बाकी काहीच नाही आहे. त्यानंतर फर्निचर नंतर बिल्डिंग ₹70,000. बिल्डिंग 70,000. नेक्स्ट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ₹12,000. ही लायबिलिटी आहे आपली. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 12,000. ओके. म्हणजे या ठिकाणी आपल्या ॲडजस्टमेंट पूर्ण संपले. आता आपण अकाउंट क्लोज करायला घेऊया. 6,000 प्लस 950 प्लस 7,500 प्लस 15,000. साईड मोठी दिसते आपल्या 29,450 बोथ साईडला
29,450 जी मोठी आहे ती दोन्ही साईड लिहिलेली आहे मायनस 23,000 मायनस 400 6,050 या ठिकाणी एक्सपेन्सेस जास्त आहे आणि इन्कम कमी आहे म्हणजेच डेफिसिट बाय डेफिसिट आहे म्हणजेच तो कॅपिटल फंडमधून लेस होणार लेस डेफिसिट 6,050 93,500 minus 6,050 87,450 okay 87,450 plus 12,000 99,450 9,000 plus 70,000 plus 4,000 plus 8,000 plus 4,000 9,000 plus 70,000 plus 1,650 plus 14,000 plus 4,000 प्लस 800 प्रिपेरेंट आपला राहिलेला होता पोस्टिंग करायचा 99,450 प्रॉब्लेम या ठिकाणी आपला टॅली झालेला आहे. थँक्यू.